तुम्ही? हा, दोस्त असतील तर सगळं आहे, दोस्त असतील तर जिंदगी आहे. काय झालं आता? दोस्तांवरच संशय? हा, माहिती तेज प्रताप, तुम्ही आमचा आणि तुमच्या दोस्तीचा ट्रस्ट मोडलाय. माही चुकलाय तुम्ही. माही चुकलोय मी, माही चुकलोय मी. त्या रामखोर गुरुवर विश्वास ठेवून चुकलो मी. पण माही मी कसलाच गुन्हा केलेला नाही हो. मग फार्म हाऊस वर ती मुलगी कशी काय पोहोचली? तुम्ही पण तिकडेच होता, कसे काय? बोला. माही मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं त्या गुरु. तेज प्रताप, बस. माणूस मेल्यावर त्याला पाणी पाजण्यात काय पण अर्थ नसतो बघा. किती वेळा सांगितलं तुम्हाला, हे सगळं सोडा आणि लग्न सोहळ्यात आमच्या बरोबर मदतीला या. पण नाही, लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यात गुंतला होता तुम्ही. अहो, जे झालंय ते सगळं लोकांसमोर झालंय. लोक जे काही बोलले त्याचा काय परिणाम होणार आहे हे कळतंय का तुम्हाला? माई, आता ओरडून किंवा दोष देऊन प्रश्न सुटणार आहेत का? तू आधी शांत हो बरं. विचार केल्याने ना उपाय सुचतो. माझ्याकडे उपाय आहे. कसला उपाय? सांगते, कधी शांत हो. बाबू, तू आज जा. काय चाललंय काय तुमचं? सांगते म्हटलं ना. जा बाबू, तू आज जा. मला माईशी जरा महत्वाचं बोलायचं. इचकट आता, इचकट तुझं तोंड. काय माई, राजकारणातली एवढी मोठी हुकमाची राणी तू, आणि एवढ्याशा प्रसंगानं हादरलीस. आता यातून बाहेर पडायचा उपाय सुचला नसेल ना तुला? माझ्याकडे एक उपाय आहे. शेवटी निर्णय तुझाच असेल. रमावतीची आई आहेस तू. सांगू? ऐकशील ना? आणि तूच म्हणतेस ना, लांब उडी मारायची असेल तर 2 पावलं मागे यावं लागतं. पुरी, त्यांनी खरंच तुझ्यावर जबरदस्ती तोच मोटिव्ह होता त्याचा, म्हणून असं भर रस्त्यातून किडनॅप करून घेऊन गेला ना. जबरदस्ती करण्याचाच प्रयत्न करत होता तो. हळू, फाय माणसं जमली, हळू जरा.
काय घरात काय मेलं बिलं का काय कुणी? मीच तिला सुखरूप घरी आणलंय परत. आधी ती काय सांगते ती ऐक. पुढं काय झालं? मला हात लावायचा प्रयत्न केला. आमच्यात थोडी झटापट झाली आणि तो बेशुद्ध पडला. गप्पू तो बेशुद्ध पडला तेव्हाच का ना निघाली मग तू? खूप प्रयत्न केला. त्याच्या त्या मवाली मित्रांनी बाहेरून दार लावलं होतं ना. असं नशीब चांगलं होतं की पप्पा तेज प्रताप अत्यंत थर्ड क्लास आणि चीप माणूस आहे. याआधी सुद्धा मला असाच त्रास देत होता. माझ्या आसपास फिरायचा, सतत मागे मागे यायचा, स्टॉक करायचा. एकदा तर त्यांनी मला प्रपोजही केलं होतं. अशी सणसणीत कानाखाली वाजवली होती ना त्याच्या की तेज प्रतापच्या कानाखाली वाजवली होतीस वैदे? देवा, म्हणजे त्याचाच बदला त्यांनी हा असा घेतलाय का काय? पोलीस कंप्लेंट करावी लागेल. पप्पा आपण पोलीस स्टेशनला जाऊ. पोलीस कशाला? पोलीस नको. पप्पा घाबरायची काहीच गरज नाहीये. तुम्हाला यावंही नाही लागणार. मी जाईन, मी स्टेटमेंट देईन, मी लिहून घेईन कंप्लेंट. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाच पाहिजे. मी असं नाही सोडणार आहे त्याला. मला त्याची पोलीस कंप्लेंट करायची आहे. हॅलो धनाजीराव, तुमच्या घराबाहेर माझी गाडी उभी आहे. बाहेर या, थोडं बोलायचंय. हो, एक मिनिट. पप्पा प्लीज जाऊया ना पोलीस स्टेशनला. तुम्ही कुणीच बाहेर पाहुण्यांसमोर येऊ नका. इथंच थांबा सगळ्या. हा